हॅलो स्टुडंट्स, सोल्युशन टॉपिक मधला आपण आज 14वे लेक्चर बघतोय. तर व्हॅन टॉप फॅक्टर याला सिंबल आहे आय. तर हा कसा काढायचा आपण मागच्या वेळेला झालेला आहे बघा. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे बघा. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन टू दी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ non-electrolyte solution of same concentration. वरती जे इलेक्ट्रोलाइटचे कॉन्सन्ट्रेशन घेतलेलं आहे तेच कॉन्सन्ट्रेशन नॉन इलेक्ट्रोलाइटचं पण असलं पाहिजे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन टू दी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन. या दोन्हीचा रेशो म्हणजेच व्हॅन टॉप फॅक्टर आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे आय. तर हाच आपण असा पण लिहिता येईल आपल्याला वेगवेगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज झाले तर त्याच्यासाठी हे असं लिहू शकतो डेल्टा टीबी डिवाइडेड बाय डेल्टा टीबी 0. दिस इज फॉर टीबी 0. डेल्टा TB0 to the delta TB0 delta TB to the delta TB0. हे इलेक्ट्रोलाइट हे नॉन इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट ची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डेल्टा TB, नॉन इलेक्ट्रोलाइट ची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डेल्टा TB0. हे 0 जे आहे ते सबस्क्रिप्ट म्हणायचं. हे सबस्क्रिप्ट जिथे लिहिलंय ते नॉन इलेक्ट्रोलाइट लिहायचं. तसंच आपण डिप्रेशन इंक्रीजिंग पॉइंट डेल्टा TF डिवाइडेड बाय डेल्टा TF0. त्याच्यानंतर आपण असं पण पाहिलंय बघा की डेल्टा P डिवाइडेड बाय डेल्टा P0 आणि पाय डिवाइडेड बाय पाय 0. पाय ऑस्मोटिक प्रेशर डिवाइडेड बाय किंवा ऑस्मोटिक प्रेशर. हे सर्व न्यूमरेटर मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन आणि डिनॉमिनेटर मध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्या सर्व कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. तर यावरून आपल्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आय व्हॅन टॉप फॅक्टर काढता येईल. तर हा व्हॅन टॉप फॅक्टर आय त्याच्या पुढचा भाग जो आहे तो आपल्याला असं पण सांगता येईल आय मीन्स व्हॅन टॉप फॅक्टर. तर तो कसा सांगता येईल ऍक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल्स इन सोल्यूशन आफ्टर डिसोसिएशन म्हणजे इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट झाल्यानंतर टोटल नंबर ऑफ मोल्स किंवा ऍक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल्स आणि मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट डिसॉल्व्ड इन दिस सोल्यूशन. मोल्स ऑफ फॉर्म्युला मास युनिट एवढं वस्तुमान डिसॉल्व्ड इन सोल्यूशन. याला सुद्धा व्हॅन टॉप फॅक्टर आय असं म्हणता येईल. किंवा ह्यालाच आपण काय करायचं फॉर्म्युला मास of substance divided by actual mass of substance किंवा observed mass of substance. किंवा यालाच आपण असं म्हणता येईल I is equal to m theoretical divided by m observed. व्हॅन टॉप फॅक्टर आय कसा काढायचा थियोरेटिकल मास
डिवायडेड बाय ऑब्झर्व्ड मास, या दोन्हीचा रेशो म्हणजे सुद्धा व्हॅन डॉक फॅक्टर. तर हा आय आपल्याला कशासाठी पाहिजे? जे इलेक्ट्रोलाइट्स वीक आहे त्याच्या बाबतीमध्ये हे आपल्याला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला हे इक्वेशन आपण कसं लिहू शकतो बघा, किंवा मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन्स फॉर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. डेल्टा पी इज इक्वल टू आय इंटू डेल P10 x2, I इज इक्वल टू किंवा डेल्टा P इज इक्वल टू I इंटू P10 x2. हेच आपल्याला असं लिहिता येईल I इंटू P10 x2 म्हणजे W2M1 डिवायडेड बाय M2W1. म्हणजे अशा पद्धतीने त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी करता येईल. किंवा हेच आपल्याला डेल्टा टीबी च काढायचं, I इज इक्वल टू I इंटू KB इंटू M. डेल्टा म्हणजे I इंटू KB इंटू M. आता हे M म्हणजे आपल्याला माहिती आहे, म्हणजे KB ची किंमत कशी सांगायची, 1000 इंटू W2 डिवायडेड बाय M2. इथं KB पाहिजे, M ची किंमत आपण सबस्टिट्यूट करतोय, KB आहे तसं KB आलं, M म्हणजे काय 1000 इंटू W2 इंटू M2W1. त्याच्यानंतर डेल्टा TF इज इक्वल टू I इंटू KF इंटू M. हेच कसं लिहिता येईल, 1000 इंटू W2 इंटू KF डिवायडेड बाय M2W1. आणि त्याच्यानंतर डेल्टा किंवा ऑस्मोटिक प्रेशरच्या संदर्भामध्ये कसं लिहिता येईल, पाय इज इक्वल टू IMRT. पाय इज इक्वल टू IMRT. आता हे M म्हणजेच काय, नंबर ऑफ किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आपण त्याला. तर हे W2RT बाय MV. आपण M म्हणजे मोलॅरिटी म्हटलेलं आहे. मोलॅरिटी म्हणजे काय, मोलॅरिटी कॅपिटल M दॅट इज N2 बाय P. आणि N2 म्हणजे काय, W2 बाय M2. मग हे N2 आपण इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर हे येतं ते W2RT बाय MV. तर हे डेल्टा P, डेल्टा TB, डेल्टा TF आणि पाय. तर ह्या वरून आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइटच्या आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, चेंज इन ऑस्मोटिक प्रेशर किंवा वेपर प्रेशर हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतरचा पुढचा भाग आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. रिलेशन बिटवीन व्हॅन डॉक फॅक्टर I, रिलेशन बिटवीन व्हॅन डॉक फॅक्टर I and degree of dissociation. त्यालाच आपण काय म्हणायचं, अल्फा. अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. I आणि अल्फाचं रिलेशन आपण बघणार आहे. Let us consider a weak electrolyte. Consider a weak electrolyte, that is, suppose this electrolyte taken is AXDY. It weakly dissociated as X A raised to Y minus Y plus Y B raised to X minus. इनिशियल मोल्स काय येणार आहेत बघा, याचं 1 घेतला, याचे 0 असतील, याचे 0 असतील. हा AXDY सुरुवातीला आपण घेतला वीक इलेक्ट्रोलाइट. तर हा वीक इलेक्ट्रोलाइट सुरुवातीला 1 मोल घेतला. सुरुवातीला याचे मोल्स असतील 0, याचे मोल्स असतील 0. म्हणजेच याचं डिसोसिएशन होण्याच्या अगोदर याचे मोल्स 0 असतील. त्याच्यानंतर मोल्स ऍट इक्विलिब्रियम. ऍट इक्विलिब्रियम म्हणजे काय, या 1 मोल मधील काही मोल्स डिसोसिएट झाले, काही म्हणजे आपण अल्फा समजूया. म्हणजे यातनं अल्फा निघून गेले,
म्हणून 1 मायनस अल्फा, 1 मधून अल्फा कमी झाले म्हणून राहिलेले मोल्स 1 मायनस अल्फा लिहिले. तर इथं काय तयार होईल, x अल्फा आणि इथं y अल्फा मोल्स तयार होईल. x कोइफिशियंट आहे, y हा कोइफिशियंट आहे. यातनं अल्फा निघून गेले, हे अल्फा तयार होतील, हे अल्फा तयार होतील, परंतु x अल्फा आणि y अल्फा तयार होतील. तर टोटल नंबर ऑफ मोल्स कसे काढता येतील आपल्याला, तर टोटल नंबर अल्फा इट इज दी डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड मोल्स ऑफ अल्फा ह्या याचे कॅटायन्स किती, x एवढे, याचे किती y एवढे. तर टोटल नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत आपल्याला. तर टोटल नंबर ऑफ मोल्स काढताना टोटल नंबर ऑफ मोल्स is equal to 1 minus alpha. एकूण मोल्स इक्विलिब्रियमला 1 minus alpha plus x alpha plus y alpha हे टोटल नंबर ऑफ मोल्स आहे. 1 minus alpha plus x alpha plus y alpha. तर हे टोटल नंबर ऑफ मोल्स आहे. तर हेच आपल्याला कसं लिहिता येईल पुढच्या स्टेपला, तर याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, 1 प्लस अल्फा टोटल नंबर ऑफ मोल्स, टोटल नंबर ऑफ मोल्स इट इज इक्वल टू हे 1 प्लस अल्फा, 1 प्लस अल्फा इंटू ब्रॅकेट x प्लस y मायनस 1. हे सर्व आपण सोडवून घेतलं तर 1 प्लस अल्फा इंटू x प्लस y मायनस 1. तर हे आपल्याला हे झालं. त्यानंतर 1 प्लस अल्फा x प्लस y मायनस 1. तर हेच आपल्याला असं लिहिता येईल, x प्लस y दॅट इज इक्वल टू n. x नंबर ऑफ मोल्स, y नंबर ऑफ मोल्स, हे n म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स. तर हेच आपल्याला 1 प्लस अल्फा आणि इथं x प्लस y म्हणजे n मायनस 1. तर हे टोटल नंबर ऑफ मोल्स आहे, टोटल नंबर ऑफ मोल्स. तर व्हॅन टॉप फॅक्टर कसा काढायचा मग त्याच्यामध्ये, तर टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणजे व्हॅन टॉप फॅक्टर I इज इक्वल टू 1 प्लस अल्फा इंटू ब्रॅकेट n मायनस 1, n मायनस 1. तर हेच आपल्याला असंही लिहिता येईल. तर पुढची स्टेप कशी लिहिता येईल बघा, अल्फा इज इक्वल टू, तर I इज इक्वल टू हे झाल्यानंतर पुढचं 1 प्लस अल्फा इंटू n मायनस 1 झालं. तर अल्फा इज इक्वल टू, हेच अल्फा इज इक्वल टू कसं लिहिता येईल, I मायनस 1 डिवायडेड बाय n मायनस 1. व्हॅन टॉप फॅक्टर I आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. समजा नंबर ऑफ मोल्स माहिती असतील, व्हॅन टॉप फॅक्टर I माहिती असेल, I मधून 1 वजा करायचं, नंबर ऑफ मोल्स मधून 1 वजा करायचं, तुम्हाला डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट मिळून जाईल. तर याच्यामध्ये आपल्याला हा टॉपिक इथं थिओरिटिकल भाग संपलेला आहे. सुदैवाने हा या टॉपिक मधलं हा व्हॅन टॉप फॅक्टरचा जो भाग आहे हा बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला सध्याच्या वर्षी किंवा गेल्या वर्षी जो 12वीचा 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे, तर ते कमी केलेल्या अभ्यासक्रमामध्ये हा भाग तुम्हाला नाही. तरी परंतु हे नीटला, जेईला, सीईटीला असणार आहे म्हणून मी हे घेतलेलं आहे. तर ह्या टॉपिकच्या शेवटी आता आपण आलेलो आहे. तर हा टॉपिक थिओरिटिकल पार्ट आपला संपलेला आहे. तर याच्यानंतर याच्यामधली प्रॉब्लेम्स आपण घेणार आहे. तर आजचा प्रॉब्लेम पहिला घेऊया आपण एक. तर तो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम मी सुरुवातीला लिहितोय त्याच्यानंतर आपण त्याचं सोल्युशन हे करू. प्रॉब्लेम नंबर 1.
the solubility of N2 gas in water at 25 degrees Celsius and at 1 bar pressure is 6.85 into 10 raised to minus 4 mole per liter. Calculate A. Henry's constant आणि P. molarity of N2 gas dissolved in water under atmospheric condition when partial pressure of N2 in atmosphere is 0.75 bar. आता मी काय करतोय बघा, सुरुवातीला ज्या क्वांटिटीज आपल्याला माहिती आहे त्याच्या खाली मी अंडरलाईन केलेलं आहे. हेनरीज कॉन्स्टंट आपल्याला काढायचा आहे, मोलॅरिटी काढायची आहे, त्याच्यानंतर पार्शियल प्रेशर दिलेला आहे. तर हे गिवन डाटा आहे तो आपण मांडून घ्यायचा सुरुवातीला. गिवन डाटा काय, किंवा सुरुवातीला आपल्याला हेनरीज कॉन्स्टंट काढायला सांगितलं. तर सोल्युशन मध्ये we have the formula S is equal to K into P. तर हेनरीज कॉन्स्टंट कसा काढायचा, म्हणून इथं K is equal to S bar P. S म्हणजे solubility. तर solubility of N2 gas in water at 25 degrees at 1 bar म्हणजे गिवन काय आहे बघा, गिवन S हे व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. तर ती व्हॅल्यू आहे 6.85 into 10 raised to minus 4 मोल पर लिटर. डायरेक्टली आपल्याला जी सोल्युबिलिटीची व्हॅल्यू दिलेली आहे, सोल्युबिलिटी त्याची व्हॅल्यू ही दिलेली आहे. S is given आणि त्याच वेळेला P किती दिला आहे, P is equal to 1 bar. 1 bar किंवा 1 atmosphere म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, मग पुढचा भाग मी हा प्रॉब्लेम पुसतो आणि वरती घेतो. हेन्स K is equal to S ची किंमत आपल्याला माहिती आहे 6.85 into 10 raised to minus 4 divided by 1 bar म्हणजे K चा K कॉन्स्टंट कसा आला, that is 6.85 into 10 raised to minus 4. हे मोल्स पर लिटर पर बार येणार, मोल पर लिटर पर बार. हा झाला हेनरीचा कॉन्स्टंट. तर आपली पहिली व्हॅल्यू आपल्याला इथून काढलेली आहे, हेनरीज कॉन्स्टंट काढला. आता पुढे काय करायचं, मोलॅरिटी ऑफ N2 गॅस डिसॉल्व्ड इन वॉटर अंडर a condition when partial pressure of N2 is 0.75 bar. तर ते काढण्यासाठी काय करायचं, परत मग तुम्हाला मोलॅरिटी काढायला सांगितलेली. तर मोलॅरिटी म्हणजे सोल्युबिलिटी इज ऑलवेज इन मोल्स पर क्यूबिक डेसिमीटर. तर टू कॅल्क्युलेट मोलॅरिटी, तर आपल्याला S माहिती झाला, K माहिती झाला. टू कॅल्क्युलेट त्यातला P पार्ट, टू कॅल्क्युलेट मोलॅरिटी ऑफ N2 गॅस. तर काय करायचं, परत काय दिलेलं आहे, S ची माहिती किंमत आपल्याला 6.85 into 10 raised to minus 4 मोल पर लिटर पर बार आणि P नवीन किती दिला आहे, 0.75 बार. सॉरी, हेनरीज कॉन्स्टंट K दिलेला आहे. K is equal to
6.85 into 10 raised to minus 4 मोल पर लिटर पर बार. तर त्याच्यावरून S काढायचा आहे. म्हणजेच पुढे काय येईल S is equal to K into P. तर तेच कसं लिहिता येईल K ची किंमत 6.85 into 10 raised to minus 4 into 0.75. तर याचं कॅल्क्युलेशन जे येणार आहे ते साधारणपणे लॉग टेबलने कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला हे उत्तर किती येतं बघा. तर माझ्याजवळ आता लॉग टेबल तर 5.138 into 10 raised to minus 4 मोल पर लिटर पर लिटर मोल पर लिटर. तर सोल्युबिलिटी म्हणजे सोल्युबिलिटी ऑलवेज एक्सप्रेस्ड इन मोल्स पर क्यूबिक डेसिमीटर और मोल्स पर लिटर. तर हे त्याचं झालं कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे.